नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में टिकट न मिलने से नाराज बीजेपी के 4 बागी उम्मीदवारों ने एक साथ आकर पार्टी के स्थानीय नेतृत्व पर गंभीर आरोप लगाए। उनका कहना है कि टिकट बंटवारे के दौरान उन्हें अंधेरे में रखा गया और आखिरी समय में ऐसे उम्मीदवारों को टिकट दे दी गई जिन पर कई मामले दर्ज हैं। बीजेपी से बगावत कर शिवसेना एकनाथ शिंदे की टिकट पर चुनाव लड़ रहे दत्ता घंगाले ने कहा कि जिला युवा मोर्चा अध्यक्ष और कोर कमेटी सदस्य होने के बावजूद उनसे कोई चर्चा नहीं की गई। उन्होंने कहा कि अगर शिवसेना नेतृत्व से पहचान नहीं होती तो उनका भी वही हाल होता जो अन्य निष्ठावान कार्यकर्ताओं का हुआ। प्रभाग 25 से चुनाव लड़ रही जयश्री चित्रे ने कहा कि 11 साल तक बीजेपी बुद्धिजीवी सेल की उपाध्यक्ष रहने के बावजूद उन्हें पूरी तरह नजरअंदाज किया गया, इसलिए वे निर्दलीय चुनाव लड़ रही हैं। बागियों ने आरोप लगाया कि टिकट बंटवारा बीजेपी को कमजोर करने की साजिश के तहत किया गया। उन्होंने कहा कि जिन्होंने मंदा भात्रे के लिए काम किया उन्हीं कार्यकर्ताओं को जानबूझकर टिकट नहीं दिया गया। बीजेपी की पूर्व महिला महामंत्री मंगला घरत ने कहा कि पार्टी में कार्यकर्ताओं का अपमान किया गया और गलत सोच के तहत विवादित लोगों को टिकट दिया गया। उन्होंने कहा कि वे इसी विचारधारा के खिलाफ चुनाव 2023 में लड़ रही हैं। वरती झालेल्या अन्यायामुळे आम्ही अपक्ष उभे राहिलेलो आणि मी स्वतः 27 वर्ष कॉर्पोरेट मध्ये काम केलेले आहे। मोतीलाल ओसवाल आणि फर्स्ट ग्लोबल सारख्या कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते। अशा परिस्थितीत माझी इच्छा होती की आपण आपल्या पोटासाठी कमवलं, आता आपण आपल्या समाजाचे ऋण फेडणं जरुरी आहे। त्या दृष्टीने आम्ही अपक्ष म्हणून उभे राहिलेलो। महत्त्वाचं म्हणजे आज काहीही परिस्थितीत आम्हाला ब्लॅकमेलचे फोन येऊ दे किंवा काही येऊ दे, आम्ही आमचा स्टँड बदलणार नाही। आम्हाला जे समाजात बदल घडवून आणायचे जे झाले नाहीत ते आम्ही घडवणार, हा आमचा ठाम विश्वास आहे आणि ठाम निर्णय आहे की काही झालं तरी आम्ही हे करणार। दुसऱ्या आमचे 25B मधनं मी उभी आहे। माझं निशाणी सनफ्लॉवर आहे। 25C मध्ये सीमा घाग आहे, तिची निशाणी डायमंड आहे। पण आम्ही A आणि D मध्ये कुणालाही सपोर्ट करत नाही आहोत। सपोर्ट करायचाच होता तर आम्ही त्यांची घेतली असती ना तिकीट। आम्हाला तर सगळ्या पार्टीतनं तिकीट अवेलेबल होती, आम्ही घेतली असती ती तिकीट। आम्ही घेतली नाहीयेत। ह्याचाच अर्थ हा आहे की आम्ही अपक्ष आहोत। आम्ही B आणि K साठी लढत आहोत आणि B आणि K साठीच लढणार। कमिशनच्या नियमाप्रमाणे निवडणूक लढत आहोत। त्याच्याही पेक्षा आता जे नुसतं पैशाचा खेळ चालतो तो खेळ आम्हाला बंद करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही ठरवले की आपण त्याच्या 10% बजेटमध्ये फक्त लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवून आपण कशी निवडणूक लढू शकतो हे बघायचं। कॉन्स्टिट्यूशननी निवडणूक हे शस्त्र दिलेलं आहे आपल्या हाती आणि जेव्हा पूर्वी कॉन्स्टिट्यूशन झालं तेव्हा एम काय होतं की लोकांचा कॉन्टॅक्ट व्हावा, लोकांना मदत करायला एक कोणीतरी असावं की जो तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल। त्याच्यासाठी निवडणुका झाल्या नाही। गेला आमच्यावर अन्याय झाला तो आमच्या जिल्हाध्यक्षांनी केला। जिल्हाध्यक्ष हा आमच्या नव्या मुंबईचा सुप्रीम आहे, त्यांनी पहिला अन्याय आमच्यावर केला। पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे निवडणुकी जे आहे ते नाईक परिवाराकडे गेलेत, आमच्या हातात काहीच नव्हता आणि AB फॉर्म वर सही करतात त्याला व्हॅल्यू नाही। मैं सर्वे कौन किसने दिखाया आप लोगों को कि पार्टी का सर्वे आपके प्रभाग का ही है, किसने दिखाया उसका नाम? एक ने भी नहीं दिखाया। और जबकि मुझे जो जैसे हमारे है एक व्यक्ति जिन्होंने सर्वे किया था, उन्होंने तो मुझे बोला था कि सर्वे में मेरा नंबर 1 है, फिर टिकट क्यों नहीं दिया? टिकट में हम लोग नंबर लास्ट क्यों? आपको व्हाइट हाउस में बुलाया गया था? मुझे फ़ोन आए थे, मैंने अननोन फ़ोन उठाए नहीं है। मैम, आपको निर्दलीय तौर पर चुनाव खड़े रहने के लिए मजबूर करने के पीछे कौन है इसके पीछे का मुख्य सूत्रधार? कोई और हो ही नहीं सकता है ना। निर्दलीय खड़ा रहने का डिसीजन मेरा है। क्यों है वो मैंने बोला कि हमारे जिला अध्यक्ष है, हमारे जो भाजपा के लोग हैं यहाँ पे जो सीनियर्स है अभी आए हुए कहीं तुतारी से या कहीं और से, वो जो आए हुए हैं उन्होंने जो इधर का जो वातावरण ही ऐसे कर दिया है कि हमारे पास और कोई ऑप्शन बचा ही नहीं है।
यानी कि भाजपा को पूरी तरह से बोलते ना कि पूरे खत्म करने की वही तो बोल रही हूँ, बीड़ा उठाया हुआ है कि भाजपा को नवी मुंबई से खत्म करो। तभी तो उनको तुतारी के लिए रास्ते हमेशा खुले रहते हैं। ऐसे कैसे कि तुतारी के लिए उठ के जाते हैं आते हैं, जैसे दूसरा घर हो बाजू वाले का घर है वैसे आते जाते। तत्व ऐकण्यासाठी इथे आलेले आहेत. तर आता कोणाला काही सांगायची गरज नाही, सर्वांनाच माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या खऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांवरती झालेला अन्याय हा आज काय नवी मुंबईतला चर्चेचा विषय झालेला आहे. गेली 7 वर्ष खरोखरच आता चित्रताई मंगलताई यांनी सांगितलं की तन मन धन लावून इथे आम्ही काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने कमळ फुलवलं आहे. आमचे रंगाळे साहेब यांनी तर युवा मोर्चापासून पुन्हा महामंत्रीपर्यंत सर्व पदं भूषवत असताना खरोखर काम केलेलं आहे. आणि योग्य दिशा कशी असते किंवा भारतीय जनता पार्टी कोणत्या पद्धतीने काम करते हे आम्हाला नेहमी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही चाललेली सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. परंतु आता ह्या निवडणुकीमध्ये दिलेले उमेदवार आणि ते कोणत्या धर्तीवर दिलेले आहेत हेच आम्हाला समजत नाही. माझ्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये ड मध्ये क मध्ये काही उमेदवार असे दिलेले आहेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीयेत. मी आवर्जून सांगेल ही सत्य परिस्थिती आहे. किंवा तुम्ही त्यांचा आलेख जरी काढला किंवा तुम्ही त्यांचा पूर्ण रेकॉर्ड जरी काढला, सर्वेमध्ये सुद्धा त्यांचा नंबर एकदम खाली होता. मग कुठल्या धर्तीवरती त्यांना ही तिकीट देण्यात आलेली आहे. आणि खरोखरच जे आमचे पदाधिकारी आहेत, मी नावं घेणार नाही, डोळे झाकून त्यांनी हे केलेलं आहे का कोणत्या दबावाखाली केलेलं आहे हे न करणे इतकं नवी मुंबईतील आमचे नागरिक म्हणा किंवा पत्रकार बंधू भगिनी एवढे मूर्ख नाहीयेत. तर सगळ्यांना माहिती आहे हे का केले, कोणत्या दबावाखाली केलंय. आणि कुठेतरी हा झालेला अन्याय आणि या अन्याय विरुद्ध वाचा फोडायचे म्हणून आम्ही अपक्ष उमेदवार इथे राहिलेलो आहोत. किती काही झालं तरी आम्ही भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. आजही आमच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणून आम्ही कुठलाही पक्ष न घेता अपक्ष उमेदवारी स्वीकारलेली आहे. सांगितल्याप्रमाणे खरोखरच सगळ्यांना वेगवेगळ्या मार्गाने प्रेशराईज करण्यात आलेलं आहे. साम दाम दंड भेद सगळं करण्यात आलेलं आहे. परंतु त्याला न झुकता आम्ही हा मार्ग निवडलेला आहे. आणि मला असं वाटतंय योग्य प्रकारे ही बाजू मांडताना तुम्ही सुद्धा व्यवस्थित आमची बाजू मांडू शकता. आणि पक्षश्रेष्ठींना पुढील काळामध्ये आमच्यावर झालेला जो अन्याय आहे आणि ज्यांनी अन्याय केला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही योग्य ती दिशा दाखवाल अशी आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद. प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी कुठेही आम्ही कमी पडत नाहीये. असं असतानाही आमच्यावरती आता आम्हाला सांगितलं जातंय की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, पण नेतृत्वाकडून काही ठिकाणी फोन केले जातात. त्यांना सांगा जरा शांत बसायला. अरे कशासाठी शांत बसायचं, कोणी शांत बसायचं. संघाला डिवसलं गेलं, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अंधभक्त म्हणून सांगितलं गेलं आणि सरळ असे आदेश असं उघड खिल्ली उडवली गेली की कमळाचे मतदार हे अंधभक्त असतात. कमळ या चिन्हाखाली आतंकवादी उभा केला तरी निवडून येईल. या गोष्टीला कुठेतरी छेद दिलाच पाहिजे म्हणून मी स्वतः तिथे डटून उभी राहिलेली आहे. आपल्या शिंदे साहेबांची सेना सुद्धा सरकारमध्ये आहे, तरी सुद्धा त्यांना तिथून येऊन भाजपमध्ये घेण्याची काय गरज होती. ते कुठे कमकुवत पक्षात होते. मग असं असतानाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्शनच्या 8 दिवस अगोदर आमच्याच पक्षश्रेष्ठींनी आमच्याच फडणवीस साहेबांनी एक घोषणा केलेली होती की सहकारी पक्षातून कोणताही उमेदवार आपल्या पक्षात घेतला जाणार नाही. असं असतानाही रात्री 2 वाजेपर्यंत आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की तुमचं तिकीट आहे. रात्री 2 वाजेपर्यंत आम्हाला माहित नव्हतं.
सकाळी 9 वाजता त्यांनी शिवसेनेचा धनुष्य उतरवला आणि कमळ चढवलं. याला आम्ही आमचं दुर्दैव म्हणायचं का पक्षाचं, हा आम्हाला पडलेला मोठा प्रश्न आहे. अजूनही कोणाच्या दारात गेलो आमचं मत कमळाला असं म्हटल्यानंतर आता लोक घाबरतायत. ही इतकी परिस्थिती स्थानिक नेतृत्वाने आणून ठेवलेली असेल तर याला कोणता निकष लागू पडतो हे अजून आमच्या बुद्धी पलीकडे आहे.